बजरे बजरे तुम्ही काय वाय करा काका पण इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त सामुडे गावात शेतकऱ्यांविषयी खूप मोठी समस्या आहे की रात्री पाठी पाणी भरायला किंवा बिबट्यांचा अतोनास त्रास पूर्ण शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि थंडीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतोय। हे प्रशासन नाही पण महावितरण कंपनीला वारंवार सांगून याचा कोणी आमची दखल घेत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। शेतकरी हवालदिल झालेले आहेत। लाईटचा विषय असा आहे की रात्री त्यांना 11 ते 5 अशी लाईट असते। या थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी आता पाणी कसं काय भरेल। परत जंगली प्राण्यांपासून बिबट्यांपासून आता बरेच असे गावामध्ये परिसरामध्ये शेतकऱ्यांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला। अशा बाबींमध्ये वारंवार महावितरण कंपनीला सांगून सुद्धा कोणत्याही गोष्टीचं आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही। आम्हाला फक्त दिवसाची लाईट पाहिजे। शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की समस्या सांगून आमचं निवारण करायला कोणी कर्मचारी येत नाही, ना वरचे वरिष्ठ साहेब आमच्याशी संभाषण करून सुद्धा आमचं निवारण करत नाही। ही मोठी समस्या आहे साहेब। तरी आम्हाला दिवसाची लाईट द्यावी हीच आमची कळकळीची विनंती आहे। आज जरी तो 8 तास म्हणजे सध्या टाइम टेबल बनवलेलं आहे। हे टाइम टेबल आम्ही आमच्या वरिष्ठांना दाखवून उद्या यावर तुम्ही या, त्यावर आपण त्यांच्यासमोर मांडू आणि डिसिजन घेता येईल आपल्याला। आणि जर 8 तास द्यायला पण काही प्रॉब्लेम नाही, पण 33 kV जी आहे ती जर ब्रेकडाऊन झाली इन केस 8 तास दिल्यानंतर तर संपूर्ण पिंपळनेर गावठाण आणि सामुडे गावठाण सगळं बंद राहील। एजी पण बंद राहील। 33 kV मेन जर बंद पडली तर साहेब आमचं नियोजन झालं नाही तर साखरी आम्ही हायवे जाम मजली भाग तुटून गेलाय ऑलरेडी। लोड तुमच्याकडे शिल्लक आहे आता पाहायला गेलो बोला। साखरी टू पिंपळनेरची 33 kV आहे, ती जर ब्रेकडाऊन झाली तर सगळं बंद होईल। ते नियोजन तुम्ही पास आहे। आम्हाला शेतकऱ्यांना धान्य आणि मजली धान्याचं 33 kV मध्ये मग तेवढा लोड तर कमी झाला ना। हा हे माझं म्हणणं ते तिकड नव्हतं, कासाऱ्यावर नव्हतं। साहेब आम्हाला आता फक्त तेवढा लोड कमी झाला ना इकडं। शहर स्टेशनवरती नाही। साहेब आम्हाला फक्त 8 तास लाईट पाहिजे आणि रात्रीची सिंगल फेस पाहिजे आम्हाला। हा हे रात्रीचा प्रॉब्लेम जास्त आहे आम्हाला। बिबटे आणि जंगली प्राणी आम्हाला फार त्रास आहे त्यांचा। कशी येईल काय हे जर झालं नाही तर रस्त्यावरती आम्ही आंदोलन करू, रस्ता रोको करू। याला तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर आपण आता पण